समुद्र सपाटीपासून सुमारे 3221 फूट गिरिदुर्ग प्रकारातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात स्थित असणारा सिद्धगड म्हणजे ट्रेकरची सिद्धता पाहणारा असा हा गड। घनदाट अरण्ये, अत्यंत बिकट वाटा, जंगली प्राणी, बालेकिल्ल्यावर जाणारा उभा चढ, 4 तासांची प्रचंड तांगडतोड या कारणे इकडे येणारे गडवेडे म्हणजेच अवलिया। तर आज आपण 2025 या वर्षातील पहिलीच गडकिल्ले अभ्यास मोहीम अत्यंत अवघड श्रेणीतील सिद्धगड पाहणार आहोत। दुर्गराणी 5641 जिने आतापर्यंत 100हून अधिक गडकिल्ल्याने मला सोबत दिले आहे आणि आज पुन्हा एकदा सिद्धगड किल्ल्यावर आम्ही चाललो आहोत। सो अधिक वेळ न घालवता चला। सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शन होत आहे आणि सिद्धगडाच्या थेट माथ्यावरून आपल्याला इथं सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे। आणि हा आहे सिद्धगड, सिद्धगडाचा बालेकिल्ला, पुढे दमदमी डोंगर आणि आहे गोरखगड आणि मच्छिंद्रगड। मुरबाड ते म्हसा आणि येथून 21 किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंकर अभयारण्यात येतो। नारिवली गावातून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पाडा हे गाव लागतं आणि तिथूनच ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। बाबा सिद्धगडावर जाण्यासाठी इकडून ना, धन्यवाद बाबा। दोन जानेवारी 1943 रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते। तेव्हापासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे। फायनली आपण उसले या गावापासून थेट या धापडपाड्या ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि वाट तुम्ही चुकू शकता। सहसा येत असताना वाटेमध्ये कोणी जर वाटाड्या जर भेटला तर उत्तमच, कारण जागोजागी तुम्हाला 3 अशा ठिकाणी वाटा आहेत की तुम्ही सरळ ती जी पोलवरची जी लाईन आहे त्या लाईनला बरोबर निशाणा साधून तुम्हाला सरळ थेट या धापडपाड्यापाशी तुम्ही येऊ शकता। आणि हे आहे दुर्गसेवक आपले पवन शिंदे यांचं घर। या ठिकाणी जर तुम्हाला यायचं झालंच सिद्धगडावरती तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जेवणाची सोय वगैरे उत्तम होऊ शकते। आणि हे पवन शिंदेचे वडील आहेत, जे जर तुम्हाला यायचं झालंच सिद्धगडावर आणि तुम्हाला जेवणाची ऑर्डर जर द्यायची झाली तर पवन शिंदे यांचा नंबर, बाबा नंबर काय पवन शिंदेचा? 91 19 42 0356। ओके, सो तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि तुमच्या जेवणाची ऑर्डर तुम्ही देऊ शकता। आणि हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं पवन शिंदेचं हे घर आणि इथूनच आपल्याला सिद्धगडावरती जायचं आहे। इथे आता आम्ही वाहन आमचं पार्किंग केलेलं आहे। सो अधिक वेळ न घालवता चला मग। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि ट्रेक आता आम्ही सुरू केला आहे। तसं पाहायला गेलं खूप उशीर झाला आहे, ट्रेक 8 वाजता सुरू करायचा होता, पण या ठिकाणी येत असताना खूपच आपण वाटा चुकू शकतो। आत्ता पण आम्ही वाट चुकलो होतो आणि आम्ही आता 2 जणच आहोत, पुढे काही ट्रेकर्स 2-3 जण गेलेले आहेत। आणि ही पूर्ण बघा पावसाचं पाणी इथून तुडुंब प्रमाणात वाहत असेल आणि इथे नक्की जायचं कसं ते समजत नाही, वाट कशी आहे। सो पुढे ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वाटा चुकता ना त्यावेळी असे अनेक सह्याद्रीचे दुर्गसेवक असतात ज्याने काहीतरी निशाणी म्हणून तुम्हाला ठेवलेले असेल। बघा इथे एक निशाणी आहे,
अशी लाल कलरची भगव्या कलरची पट्टी आहे आणि जेणेकरून तुम्ही वाटा चुकू नये म्हणून कधी झाडावर असेल कधी कुठे आजूबाजूला लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही वाट चुकणार नाही। आणि हा सिद्धगडाचा उंच असा माथा आपल्याला दिसतोय आणि इथूनच आपल्याला आता ह्या पायवाटेने जायचे। चला, आम्ही ज्या ठिकाणी आमची गाडी पार्क केलेली आहे ते शिंदेपाडा आहे आणि हा आहे धापडपाडा, म्हणजे 10 ते 12 घरांची वस्ती असलेला धापडपाडा हा बेस्ट विलेज आपण बोलू सिद्धगडाचा। आणि आता इथूनच आता कोणाला तरी विचारून वाट समजून घेऊ आणि सिद्धगडाचा प्रवास सुरू करू। आम्ही पण निघालोय। अच्छा, इथून असं सरळ रस्ता आहे आम्हाला। इथून पुढे आहे का? सरळ रस्ता आहे। एक डावीकडे जातो धबधब्याकडे, ओके, उजवीकडे, तिकडे जाऊ नका, सरळ रस्ते गडावर, वरती गडावर जायचे टोकाला। गडावर टोका नावर माता मंदिर पहिले दर्शन घ्या। हां, आम्ही पण निघालो। चला, धन्यवाद। या सरळ जा इथून आंब्यान खालून इथून। तर आता आम्ही धापडपाडा म्हणजेच सिद्धगड पाडा या ठिकाणी आहोत आणि आता इथं ताईंनी आम्हाला माहिती दिली या इथून आपल्याला जायचं आहे या बाजूनी। आणि असं अतिशय दुर्गम भागात वसलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणी असलेले जे मुलं आहेत शाळेत जाणारे नारिवली, म्हणजे आपण सकाळी नारिवली या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यांना एवढ्या लांब कोणत्या प्रकारचं साधन नाही तिथं जाण्यासाठी, पायी त्यांना शाळेत जावं लागतं। अतिशय दुर्गम भाग आहे आणि तुम्ही आल्यानंतर या ठिकाणाहून इथं जायचं, जागोजागी इथं काही सूचना फलक आहेत तुम्हाला जे वाट चुकू नयेसाठी मार्गदर्शन करतील। चला, दुर्गम असा भाग आहे, त्या कारणे जे कोणी इथे येत असतील त्यांच्यासाठी मार्किंग म्हणून या दगडी आम्ही इथं खून करते मार्किंग म्हणून, जेणेकरून त्यांना लक्ष राहू त्यांचं। सिद्धगड किल्ल्याकडे निघालो आहोत। सिद्धगड किल्ला अतिशय दुर्गम भागात वसला आहे, त्या कारणे जंगल पॅच खूपच आहे। भीमाशंकरचं अभयारण्यामध्ये हे मोडलं जातं आणि ठिकठिकाणी जागोजागी तुम्हाला असंख्य वाटा दिसतात। सो तुम्ही काय करा, लक्ष ठेवा आजूबाजूला झाडांच्याकडे तुम्हाला अशी ऑरेंज कलरची पट्टी, भगव्या कलरची पट्टी तुम्हाला दिसेल। या पट्टीवर लक्ष ठेवा आणि बरोबर तुम्ही वाट पकडा। ऑरेंज पट्टी दाखव। अतिशय सिद्धगड हा एक दुर्गम असा किल्ला आहे आणि सहसा इथे जास्त कोणी येत नाहीत, कारण अत्यंत घनदाट असा जंगल आणि दुर्गम असा मार्ग आणि असंख्य अशा जंगलवाटा, त्या कारणे इथे वाटा चुकण्याची शक्यता जास्त आहे। आणि आम्हीसुद्धा आता सुरुवातीला वाटा चुकलो होतो, बट
काही मार्किंग आहे जे ऑरेंज कलरची, भगव्या कलरची काही रेबिन वगैरे झाडाला लावण्यात आलेले आहेत. काही सूचना फलक आहेत, पण ते दूर दूर ठिकाणी आहेत, 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. सो बारकाईने लक्ष ठेवा आणि तोच मार्ग तुम्ही निवडा आणि चालत राहा. कारण हे भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोडलं जातं. खूप मोठी डोंगररांग आहे भीमाशंकरची आणि त्याच्यामध्ये हा वसलेला सिद्धगड. भरपूर वेळ लागणार आहे वरती पोहोचेपर्यंत. अडीच वाजता उठलो आहे रात्री आणि सगळी तयारी करता करता आम्ही घरातून 4:30-4:45ला आम्ही निघालो आणि या ठिकाणी धापडपाडा या ठिकाणी 9:30ला आम्ही पोचलो आणि तिथून ट्रेक सुरू केला आहे. आणि 2:30 वाजल्यापासून आणि 9:30 वाटेत कुठेही आम्हाला काही खायला भेटलं नाही, कारण पाटे सगळी दुकाने बंद होती आणि मशाला यात्रा भरली सध्या. आणि सकाळी कुठलाही नाश्ता नाही भेटला, कुठेच धापडपाड्याला नाही भेटला, कुठे उचले गावात नाही भेटला, कुठे नारिवली नाहीमध्ये नाही भेटला. आणि आता आम्ही हे सुका खाऊ आणला आहे, सोबत काही बिस्किटे पण आहेत. गौरव, हां गौरवकडे एक दिलेला आहे. बस अख्खा दिवस आता संपूर्ण दिवस असं याच्यावरती आपल्याला राहावं लागणार आहे. मात्र हे खात असताना आपापला कचरा आपापल्या घरी घेऊन जायचं, कुठेही जंगलमध्ये कुठेही न टाकता आपलं कर्तव्य कडकिल्ले स्वच्छ ठेवायचं. सो हे आता आम्ही खाणार आणि परत हा जो काय आणलेला कचरा तो घरी घेऊन त्याची विल्हेवाट लावणार. जय शिवराय. जय शिवराय. तब्बल 1.5 तासानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला बालेकिल्ल्याचा बुरुज दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाका आपल्याला इथं दिसतंय. हे आहे सिद्धगडाकडे जाताना लागलेलं पहिलं पाण्याचं टाकं आणि पाणी अतिशय थंड असेल आणि एकदम मस्तपैकी पाणी आहे आणि एकदम बर्फासारखं थंड आहे. फायनली आपण 2 तासानंतर आलेलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजापाशी. आणि या महादरवाजाच्या इथे येत असताना या दोन्ही बाजूने जर बघितलं आपण तर आपल्याला इथे आपण दगडी चिरे आपल्याला पाहायला मिळतात. इथं बहुधा इथे पूर्वी तटबंदी असावी आणि हा महादरवाजा. आणि अभिमान वाटतो की सह्याद्री प्रतिष्ठान ही भारतातील सर्वात अग्रेसर असणारी दुर्ग संवर्धन संस्था आणि या महादरवाजाला कुठे बाजूला म्हणजे त्याला कुठे तडा जाऊ नये या कारणे इथं काही लोखंडी बीम इथं लावण्यात आलेले सह्याद्री प्रतिष्ठान. आणि या सह्याद्री प्रतिष्ठानचे आम्ही स्वतः दुर्ग सेवक आहोत खालापूर विभागामधले. आणि हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. म्हणजेच आपल्याला 2 तासाच्या तब्बल या खडतर प्रवासानंतर आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा इथं दिसतोय. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मजबूत अशा हे दगडी चिरे आपल्याला इथे दिसतात आणि इथं ही तटबंदी आपल्याला दिसता येईल पाहता येईल. तर हे आपले दुर्गमित्र औपे घाटातून आलेले आहेत. म्हणजे या किल्ल्यावर येण्यासाठी बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत, फक्त तुम्हाला वाट माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर या घनदाट अशा या जंगलामध्ये तुम्ही वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. जसं आता उचले या गावातून आम्हाला मार्गदर्शन केलेले या मामांनी आणि ते त्यांच्या भाच्यांना घेऊन आलेले आहेत तिथं वरती खाली. आता मगाशी आपण पहिल्या गावात आपल्याला धापडपाडा या गावामध्ये आपली भेट झाली होती. आणि अशा प्रकारे आपण आता थोड्याच वेळात आता आपण किल्ल्याच्या वरती माथ्यावर पोहोचणार आहोत. पण त्याच्या अगोदर इथे येत असताना तुम्हाला महादरवाजामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर डाव्या बाजूला काही समाधीचे अवशेष आहेत, त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जाणार आहोत आणि परत एकदा आपण याच महादरवाजापाशी
येऊन आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाणार आहोत. दरवाजापासून एक रस्ता गेला, इथे एक समाधी आहे, त्याला भिवाचा आखाडा म्हणतात. गडावरची काही माहिती आहे, काही गुप्त भुयार आहेत गडावरती. शंकराचं एक स्थान आहे, यताळाचं स्थान आहे, काही स्थान आहेत गडावर ज्या वेळेला शिवाजी महाराज नांदून गेले त्यांचं घरटी सुद्धा तिथे आहेत. बाबा आपलं नाव काय बाबा? माझं नाव यशवंत शंकर हेमाडे. आम्ही सिद्धगड पाड्यामध्ये राहतो, पण रहिवाशी आम्ही सिद्धगडचे येतं. आमची घरं आहेत इथे. पर्यटकांचे जाण्या येण्याचे काही मार्ग असतील ते आम्ही त्यांना सांगू शकतो. बरोबर. तर हे होते बाबा सिद्धपाडामधले. त्यांनी आपल्याला आता एक मूलभूत अशी माहिती दिली की इथूनच डाव्या बाजूला काही समाधीचे अवशेष आहेत आणि परत आपण ते समाधीचे अवशेष पाहून आपण थेट गडावर जाणार आहोत. महादरवाजाकडे येत असताना आपली जी उजवी वाट जी आहे ती महादरवाजाकडे जाते. महादरवाजाकडे जाण्याच्या अगोदर डाव्या बाजूला एक वाट येते आणि ती वाट या समाधीकडे घेऊन येते. या प्रत्यक्ष काय बघू आपण, समाधी एका मंदिर आहे, ते प्रत्यक्ष गेल्यावर आपल्याला समजेल. हा काय व्ह्यू आहे, प्रचंड व्ह्यू हा सिद्धगडाचा. वा, इथे एक आपल्याला मंदिरा स्वरूप आपल्याला हे दिसतंय. हा कळस आहे आणि आतमध्ये एक दगडाकृती आपल्याला, आपण तिला मूर्ती म्हणू, कारण शेवटी पाण्याची दृष्टिकोन आपल्याला सर्वोत्तम पाहिजे, कारण या मंदिरामध्ये देवच असणार आहे. आणि हा आहे सिद्धगड आणि बाजूला अजून एक आपल्याला इथं समाधी टाईप आपल्याला इथे दिसते. नक्की हा सिद्धगडाला येत असताना हे मिस करू नका पाहायला. आणि समोर बघा काय व्ह्यू आहे. आणि हा लिंगी सुळका आपल्याला दिसतोय. अप्रतिम व्ह्यू. महादरवाजाच्या तिथून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठाननी लावलेलं हे सूचना फलक आणि समोरच आपल्याला इथं विरगळी पाहायला मिळतात. आता विरगळी म्हणजे युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या इथं विरगळी आहेत. आता ह्या पहिल्या विरगळीमध्ये आपण जर बघितलं तर सैनिकाच्या हातात भाला घेतलेला आहे सैनिकांनी, आणि दुसऱ्या छायाचित्रात सैनिकाला वीरगती प्राप्त झाले, मरण पावलेलं आहे, आणि तिसऱ्या छायाचित्रामध्ये त्याला स्वर्गलोकात घेऊन जात आहेत. तर अशा वेगवेगळ्या आपल्याला इथं विरगळी पाहायला मिळतात आणि प्रत्येक विरगळीमध्ये काही ना काही त्याचा अर्थ आणि इतिहास त्याचा दडलेला आहे. अशा अनेक विरगळी आज महाराष्ट्रातल्या अनेक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आता आपण थेट देवी नारमातीच्या मंदिरात जाणार आहोत आणि पुढे सुद्धा आपल्याला अनेक अशा विरगळी पाहायला मिळणार आहेत. चला मग. देवी नारमातीच्या मंदिराच्या या परिसरात असंख्य अशा विरगळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि सोबतच इथे पुढे आपण आल्यानंतर इथे दगडामध्ये कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे.
बाजूला असंख्य अशा मूर्ती आहेत आणि शिवपिंड सुद्धा इथं विराजमान आहेत, नंदीच्या मूर्ती सुद्धा आहेत. आणि जर बघितलं आपण तर इथे पुरातन एक तोफ आपल्याला पाहायला मिळते आणि तिचं जे तोंड आहे ते थोडंसं तुटलेलं असं तोंड आहे आणि त्याच्यामध्ये गोळा वगैरे बहुतेक असावा, पण नाही दिसत गोळा वगैरे. या तोफेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण यशवंत शंकर हेमाडे सिद्धगडाचे रहिवासी आहेत, सिद्धपाडा ना, ते आपल्याला थोडीशी माहिती देतील या तोफेबद्दल. हां, ही तोफ इथं लिंगीवर होती. ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही तोफ उडवल्या जायची, त्यावेळेला उडवता हे तोफेचं हे तोंड तुटलेलं आहे. आणि एक गडावर तोफ होती, ती तांब्या पितळेची होती. ती तांब्या पितळेची तोफ होती, ती कुणीतरी चोरट्यांनी चोरून नेली. या गडावरचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाला काही गुप्त दरवाजे आहेत, काही गुप्त भोयर आहेत. वरती जाण्यासाठी एक गडावर गुप्त रस्ता आहे. त्या रस्ता आता कमकुवत झाल्यामुळे कोणी जाऊ शकत नाही तिथून. पूर्ण या गडाची काही दरवाजे, काही मोठे भोयर आहेत. त्या दरवाजाला हौद आहेत, शंकराची पिंड आहे, या तळाचं मंदिर आहे. वरती गडावर शिवाजी महाराजांच्या काळातला एक गावठाण म्हणून घरटा आहे. पुरातन काळामध्ये चिकारी ते पर्यटक येतात, पर्यटक येऊन त्यांना आम्ही माहिती देतो. मामांनी अतिशय एकदम मस्त अशी माहिती दिलेली आपल्याला. आणि ही माहिती प्रत्येक गडबेड्या जो आहे, जो ट्रेकर्स आहे, जो शिवभक्त आहे, त्याला माहीत असावं. आणि जर तुम्ही कोणी नौके ट्रेकर्स असतील किंवा जरी अनुभवी जरी असतील तरी हा दुर्गम हा किल्ला आहे आणि इथे वाटाड्या घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. या मामांचा नंबर आपल्या या व्हिडिओवरती मी स्क्रीनवरती देत आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि एक उत्तम गाईड ते तुम्हाला उत्तम अशी माहिती या गडाची देऊ शकतात. जय शिवराय मामा. जय शिव. देवी नारमातेचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला दगडी गोळे पाहायला मिळतात. येथूनच पुढील वाट सिद्धगड वाडीकडे घेऊन जाते. सिद्धगड वाडीकडे जात असताना डाव्या बाजूला जाणारी वाट पकडावी, थेट सिद्धगडाच्या बाले किल्ल्याकडे आपल्याला घेऊन जाईल. 2025चा पहिलाच ट्रेक, खतरनाक से भी खतरनाक सिद्धगड. स्वतःला सिद्ध करायचं कसं हे सिद्धगडला येऊन शिकावं. अतिशय ही दमछाक करणारी उभी खडी चढाई आहे. अगदी भीमाशंकर जसा शिडी घाट आणि गणपती घाट आहे त्यासारखाच हा अतिशय सरळ पूर्ण अंगावर असा उभा चढ आहे. सिद्धगड वाडी आता पाहिली आम्ही आणि आता बालेकिल्ल्याच्या तिथे चाललो आहोत पूर्ण सिद्धगड प्रेझेंट करायला. आता अधिक वेळ न घालवता थेट आपण आता वरती किल्ल्यावर भेटू. सिद्धगड वाडीवरून जस्ट 28 मिनिटं झालेले आहेत आणि आपण जेव्हा इथे येतो तेव्हा हा अप्रतिम असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपल्याला इथे गोरखगड दिसतोय आणि इकडे बाजूला हा दमदम्या डोंगर आहे आणि हा कोणता आहे भाऊ? वेतोबा. हा वेतोबा हा आपल्याला एक पर्वतरांग दिसते आणि इथे आहे ही सिद्धगड वाडी. आणि आजच्या या सिद्धगड ट्रेकला एक विशेष म्हणजे कौतुक करावंसं, एका या छोट्या दुर्गसेवकाचं एक दुर्गवेडा आपल्याला इथं दिसतोय आणि त्याचे वडील त्याच्यासोबत आहेत. यापेक्षा त्याला किती अभिमान असेल की आपले वडील आपल्याला गडकिल्ले दाखवतात. आणि हे प्रत्येकाने आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. आपल्या महाराजांचा इतिहास जर या पिढीला आपण सांगितला तर ही पिढी दुसऱ्या त्यांच्या पिढीला सांगणार आहे. तर खरंच या दोन्ही बाप लेकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. दादू तुझं नाव? हर्ष. तर आपण त्याच्या पप्पांकडून थोडं जाणून घेऊ की काय ते आपल्या या मुलाबद्दल सांगू इच्छितात. मुलांना इतिहासाची आवड व्हावी त्यामुळे त्याला पहिला हा त्याचा ट्रॅक आहे. ट्रॅकविषयी म्हणजे महाराजांविषयी त्यांना आवड निर्माण व्हावी, त्यांचा इतिहास कळावा, गड किल्ल्यांची माहिती व्हावी. नक्कीच नक्कीच. कुठून आलात आपण? मुंबईवरून. ओके. तर हा होता आपला दुर्गवेडा
सो अधिक वेळ न घालवता आपण बाले किल्ल्यावरती जाऊ आता. चला चल दादू. जय शिवराय. जय शिवराय. सिद्धगड वाडीच्या इथून आल्यानंतर आपल्याला इथे एक गुफा लागली आहे. त्यात आपण गुफेत चाललो आहे. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी गुहा, लेणी, उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष, सैनिक बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी या कारणे या किल्ल्याचा इतिहास उलगडण्यास मदत होते. संपूर्ण कात्तल कड्यात कोरलेल्या गुहेत अंदाजे 15 ते 20 जण आरामात राहू शकतात. या गुहेसमोर दिसणारा मच्छिंद्रगड आणि गोरखगड आणि समोर असणारी साकरमाची दमदम्याची डोंगर रांग आपलं लक्ष वेधून घेते. सिद्धगड वाडीतून आल्यानंतर आपण पहिली गुफा पाहिली आणि आता अजून एक आपल्याला इथं गुफे टाईप आपल्याला इथं दिसते आणि या ठिकाणी विठ्ठलाची एक प्रतिकृती इथं कोरण्यात आलेली आहे. विठ्ठल दर्शन. आता ही गुफा पाहिल्यानंतर आता बाले किल्ल्याकडे चाललो आहोत आणि सिद्धगडाच्या बाले किल्ल्याकडे जाण्याचा हा अवघड असा मार्ग. अंगात धडके भरवणारा हा मार्ग. किल्ल्यावर जाणारी वाट अत्यंत बिकटच असल्याने ट्रेकर्स व्यतिरिक्त कुणी फारसा वरती जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. हा किल्ला गायधरा या महत्त्वाच्या घाट रस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवाचा आखाडा हे ते विश्रांतीसाठी थांबत होते. आणि फायनली आपण आता सिद्धगडाच्या या शेवटच्या पायरीवरती आहोत आता आणि हा पायरी मार्ग सर केल्यानंतर आपण थेट किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचणार आहोत. कोकण स्वारीतून इसवी सन 1657 ते 1658 श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धगड काबीज केला होता. पेशवे दप्तरानुसार 1734 मध्ये मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काही काळ सैनिक ठेवल्याची नोंद आहे. जय शिवराय. फायनली आपण किल्ले सिद्धगडाच्या माथ्यावर पोहोचलेलो आहोत आणि सिद्धगड किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आमचा आनंद आता गगनात मावेना. कारण सिद्धाचा डोंगर म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा सिद्धगड. आणि खरंच अगदी जे ऐकलं होतं, जे वाचलं होतं ते अगदी तंतोतंत खरं आहे. सिद्धगड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 3200 फूट असं वाचण्यात आले. पण साधारणतः जर हे सगळं पाहिलं तर साधारणतः 3500पेक्षाही हा किल्ला उंच असावा. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणाहून वरती आल्यानंतर तुम्हाला थेट पहिल्यांदा नंदीची इथं दगडाकृती मूर्ती दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिवपिंड विराजमान आहे, ते सुद्धा दगडाकृतीमध्ये कोरलेलं आहे.
आणि बाजूलाच पाण्याचा हाती इथे हौद आहे. बम बम भोले हर हर महादेव, ओम नमः शिवाय. अतिशय खडतर असा हा आमचा आजचा हा प्रवास होता. आणि इथे बघा, इथे पाण्याचं एक मोठा हौद आहे. एक पाण्याचं एक बघितलं तर एक पाणी खराब आहे, त्यातलं पूर्ण असं कोरीव असं दगडामध्ये कोरलेलं ते पाण्याचं असं हे टाकं. अजून पुढे पण पाण्याचा टाका आहे, ते आपण सगळं प्रेझेंट करणार आहोत. मात्र इथे असलेली ही वास्तू, ही नंदीची मूर्ती आणि हे विराजमान असलेलं इथं शिवलिंग, हर हर महादेव, बम बम भोले, आणि बाजूला काय विहंगम असं दृश्य. हा धरण आहे जांभुर्डी आणि हा पायथ्याशी वसलेला बोरवाडी गाव. 1818 नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. राजवाड्यांचे अवशेष, बरीचशी पडझड झालेली वास्तू, दगडी चिरे आपल्याला पश्चिम दिशेला पाहायला मिळतात. उत्तर बाजूला सिद्धगड पाडा, नारिवली, तर दक्षिण बाजूला बोरवाडी आणि गडाच्या दक्षिण पायथ्याशी महान क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मारक आहे. शिवपिंड इथून आल्यानंतर आपल्याला आणखी पाण्याचे 2 हौद लागतात. सुरुवातीला शिवपिंडीच्या बाजूलाच असलेला मोठा हौद, त्याच्यानंतर हा दुसरा आणि त्याच्यानंतर हा तिसरा पाण्याचा हौद आहे. तर या दोन्ही पहिल्या हौदापेक्षा हे दोन्ही पाण्याचे हौद पूर्ण पाणी इथं हिरव्या कलरचं झालेलं खराब पाणी आहे. पहिल्यापेक्षा हे दोन्ही हौद थोडं पाणी खराब आहे. त्याच्यानंतर अजून पुढे गेलो की आपल्याला इथे आणखी पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. हे 4थं पाण्याचं टाकं, त्याच्यानंतर हे 5वं, त्याच्यानंतर हे 6वं, अशा आपल्याला 6 पाण्याच्या टाक्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आपण बुरुजाकडे चाललो आहोत. आपल्याला आता त्या शेवटच्या टोकापर्यंत जायचे. जणू काही एखाद्या जहाजासारखा आकार म्हणावा या शेवटच्या टोकाचं. तिथे मजबूत असा बुरुज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो चला. जो ट्रेकर विनासायास सिद्धगड सर करेल तो सह्याद्रीतील ट्रेकिंगसाठी सिद्ध झाला असं समजावं. दुरूनच अतिशय उंच, बिकट, आकाशात उंच गेलेल्या या किल्ल्यावर चढाई करणेही तितकेच अवघड आहे. त्या कारणेच अनेक ट्रेकर्सना हा किल्ला आव्हान वाटतो. सिद्धगडाच्या माथ्यावरून पूर्वेला दमदम्याचा डोंगर, त्याच्या मागे भीमाशंकरचा विस्तीर्ण परिसर, पश्चिमेला लांबपर्यंत दिसणारी छोटी छोटी खेडी, उत्तरेला गोरखगड, मच्छिंद्रगड, दुर्ग, ढाकोबा, त्याच्या मागे नाणेघाट, दक्षिणेकडे माथेरान, एवढा मोठा परिसर एका जागेवरून दिसतो. आणि फायनली ज्या क्षणाची आम्हाला आतुरता होती तो हा सिद्धगडावरचा ऐतिहासिक बुरुज आपल्याला दिसतोय. हा आहे तो ऐतिहासिक बुरुज आणि इथून दिसणारा विहंगम असा देखावा आणि अंगात धडकी भरवणारा तेवढाच हा देखावा आणि अप्रतिम असा हा सिद्धगडाचा बुरुज आणि खूप सारा इतिहास या सिद्धगडाला लाभला आहे. 1957 आणि 1958च्या दरम्यान
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धगड हा किल्ला स्वराज्यात दाखल केला आणि बराचसा इतिहास या सिद्धगडाला लाभला आहे। आणि सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेला जो गाव आहे बोरवाडी म्हणून, त्या गावाच्या ठिकाणी सुद्धा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील या क्रांतिकारकांचं स्मारक आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केलं। अशा या महान क्रांतिकारकांची बलिदान भूमीसुद्धा गडाच्या पायथ्याशी आहे आणि एकंदरीत हा एक इतिहास या सिद्धगडाला लाभला आहे। आणि जर बघितलं आपण तर सिद्धगडाचं खूप सारा इतिहास आपण आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून प्रेझेंट केलेला आहे। आणि या ठिकाणी आपण आल्यानंतर खरंच सिद्धगड, ज्याला खरंच सिद्धांचा गड का म्हटलं जातं, तर अतिशय दुर्गम असा किल्ला, तेवढाच घनदाट अरण्यांनी वेढलेला आणि दुर्गम अशा वाटा, आणि हे असा मजबूत असा हा बुरुज, आणि ह्या बुरुजावरून जर आपण पाहिलं तर शत्रूंना सुद्धा अंगात धडकी भरवेल असं 2025चा पहिलाच गड चढण्यासाठी केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं गौरव आणि मला। आधीपेक्षा जास्त कठीण दुसरा टप्पा म्हणजेच गडाचा बालेकिल्ला। संपूर्ण चढ उभ्या कडाला भेटतो म्हणून सिद्धगड हा ट्रेकर्सची सिद्धता पाहणारा सिद्धगड आहे। पूर्वेला दमदमेच्या डोंगरावरून इंग्रजांनी इसवी सन 1818ला गडावर तोफांचा मारा करून गडाचे आतोनात नुकसान केले, पण अजून सुद्धा हे गडाचे अवशेष आपली वैभवशाली परंपरा टिकून आहे। राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेबांचा विजय असो। श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। श्रीमंत 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 श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। फायनली आपली सिद्धगड किल्ले अभ्यास मोहीम संपन्न झालेली आहे। हा संपूर्ण व्लॉग आणि हा संपूर्ण किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि लवकरच भेटू एका नवीन गडकिल्ले अभ्यास मोहिमेत। तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे।